हां मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमच्या भावेश आणि पुष्कराजचा हा दोस्त आहे बरं का. तुझं नाव काय बाळा? साई. ते थोडा लाजतो बरं का कॅमेऱ्यात यायला. अरे आमचा भावेश. हां आओ. घर त्याचं नाव काय विचार बरं. तर हां हे ना मस्त तिघांना बी आंघोळी केल्यात आणि आले तिकडे खेळायला. पायी पोळायलेत बरं का. पोरं तर आमचे ते काही घालत पण नाहीत पायामध्ये. आणि हे बघा कसं रेडी होऊन आले. हो हा घ्या ना. चहा बी मी पुन्हा घरात नेऊन ठेवली. बघा आपली फायनल पुन्हा साईट होत आली पूर्ण. इकडे 3 बंगले राहिलेत, बाकी काम अजून महिना दीड महिना चालेल. हे 2 बघा कसे खतरनाक दिसायला लागलेत बंगले. ए चला या इकडे घराकडे या. चला चला. चला रे पोरं. तर मित्रांनो, आता सकून सकाळी सकाळी मस्तपैकी आयटम बनवला एक असला एकदम पनीर सारखा शाही. आणि हा अंड्यापासून बनवला बरं का. आमचा पुष्कराज बघा कसा खातो. खाऊन दाखव बाळा, खाऊन दाखव. हे मी माझ्या पुष्कराजला खूप सारं खायचं आवडतंय. काही पण खातो बरं का तो. आणि हा जो बाहेरचा आहे लाल गोट्या, त्याला खायला आवडत नाही. ते बघा कसा खेळायला तो. ते त्याचा मित्र बनला तर ते एवढा खेळायला त्याच्यासोबत. इकडे इकडे. त्या कॅरी बॅगमध्ये पाणी भरले आणि पाणी भरून खेळायला. त्यानं आंघोळ केली, त्याच्या अंगावर पाणी. चल फेक फेक दे फेक. कापड फेक. नको ना. नाही मग घरात चल घरात. मग त्याला ते मारतात ना मग त्याची मम्मी. तर मित्रांनो, रात्री लाईट गेली तर स्वयंपाक चुलीवर करावा लागला होता. तर चुलीवर बनवण्यासाठी लाकडं आणली होती बरं. सोड रे, टाक. चल ना घरात. होय ना. हे याला धर बरं. त्याला दोरी घे याला बांधून टाकू दे. ह्याचे नाटक चालू आहेत रोजच्या रोज. ते लेकरू किती हाईट. सर. आणि इकडल्या साईडला सकून या इथं जाळ केलता मित्रांनो. आणि काल एवढं वारं सुटलं तर या जाळामुळं हे इकडं पेटलं तर पेटलं. हे आंबा जळून गेला. एवढा चांगला आंब्याचं झाड होतं, हे जळून गेलं. हे पूर्ण इकडं जळून गेलं. हा बिचारा आंबा माझा आहे. हिला मी सांगत होतो की नको पेटून देऊ, नको पेटून देऊ. दिलंच पेटून. आणि इथं डाळिंबाचं झाड तर आपलं मस्त झालं. आणि इथं आपल्या दारामध्येच एक टरबूजचा येल आहे. आणि टरबूजाच्या येलाला बघा कसलं फळ लागले. आता टरबूज नाही म्हटलं तरी 1-1.5 महिना लागेल याला पकायला. आणि ते हात धुवाय गेले पाक. एवढा ताण देत आहे मित्रांनो हे डोक्याला. विचारूच नका. लेकराला जर समजलं ना तिथं टरबूज आहे म्हणून की लगेच त्याचा तोडतान. त्याच्या अलीकडून पण लागलं एक बारकं. हे इथं खूप छान असं फुलं वगैरे आले तिकडल्या साईडला. आणि हे इथं पेटून दिलं तर इथून पेटून दिलं ना, इथं एवढा मोठा ढीग होता ते तर ऑटोमॅटिकच जळून गेला. रात्री एवढी भीती वाटत होती. बळजबरीच खाऊ घालायली शकू द्यायला. चला चला हा घरात. सोड ती सोड. हा घरात. हा घरात 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 घरात. चला बसा घरात बसा. घरात बसा चला. अरे खायचं द्यायला सोडून राज्य हो. लेकराला खायला भेटत नाही.
राहू दे राहू दे. ए ते थोडा मला चहा देते का? फेकून दिला काय? कुठे होता चहा? मधात होता ना चहा. चाल तुमची कशी काय? मग चहा किती इतकुसा पेला ते मग बाकीचा तसा ठेवून दिलता ना. राईसला दिला असेल ना. मग काय तशा अंगाला झिडक्या देऊ नको काय. यम्मी तर झाला मित्रांनो, पण काय आहे, जास्त जरा तेलकट झालाय. एवढं तेलकट चारू जाऊ नको. बदल लागत आहे त्याला चांगला. आणि अजून एका महिन्यानं या साईटला पण आपण मिस करन आणि ह्या ॲड्रेसला पण, आणि हा जो रोड आणि माझं शेड खूप मिस करन मित्रांनो. कारण की मी दुसऱ्या साईटवर जाणार आहेत राहायला एका महिन्यानं आणखीन. कारण की इथल्या 3 जे बंगले आहेत पुढचे, त्या 3 बंगल्याचं काम बाकी आहे. जार वाट बघायला लागलो, जार नाही आले आणखीन. हो झाला सत्यानाश मित्रांनो. गेली लाईट गेली की घरात पाऊल सुद्धा ठेवा वाटत नाही. लगेच जेवण लगेच चालू का रे. आणि हे पोरग तर किद्दा आंघोळ करायले हिडात आणि किद्दा नाही, काही मिळत लागे नाही त्याचा. जेव्हा आपल्याला काय केलंय सब हा काय केलंय? काऊन लाईट गेली ना, भाजी राहिली नाही. मग मला भूक लागली ना. वरण हे खायचं ना. हो अंडा आमच्यासाठी नाही बाळा, ते तुमच्यासाठी. हानू कुठे हानू? गेली बघा मित्रांनो लाईट. अजूनही लाईट नाही आली. 1 तास झाला आता बाहेर येऊन बसलो त्या बंगल्यामध्ये. लेकरं खेळायले रे इथं, आणि या बंगल्याला बी डोर लॉक आहे. आणि सकू इथं बसली. काय सकू सकू जायचं का गावाकडे पण? हा गावाकडे जायचं. इथं एवढी लाईटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. त्या रूममध्ये कसले लॉक बसवलंय. आणि बॉसचं लॉक लावलं याला. भारी लॉक लावले बरं का हे. हा डबी कोण म्हणाले? डबी दे म्हणाले त्या पोराला. आपल्याकडे नाही ना बाळा, आपल्याकडे नाही. नको जाऊ नको राहू. आबाळ आले पण मित्रांनो वाटायला लागले पाऊस येते का काय काम. घरात बस, घरात मधातून बाहेर पाय पोळायलेत ना. पाय पोळायलेत एवढे लय बेकार पाय पोळायलेत. इथं बरं तरी झालं लिंबाचं झाड आहे. लिंबाचं झाड असल्यामुळं तेवढी जरा शांत होत नाही. एवढा मोठं संगे लिंबाचं झाड आहे इथं. आणि त्या साईडला तर पाण्याचा थेंबसुद्धा नाही. आता झालं पावसाळा सुरू होईल. आता येईल लगेच पाणी. पाण्या वाचून काम बंद ठेवले त्यांनी. पाणी चालू झालं ना काम चालू कर. तर चला मित्रांनो बाय. पण पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग पण खूप मोठा झाला आहे. नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय.